स्ट्रगल झालाय का ग आयुष्यात आतापर्यंत हां, स्ट्रगल तर इंडिव्हिज्युअल एक हो, माझा स्ट्रगल मी तुला म्हटलं ना, माझा स्ट्रगल रूपापासून, रंगापासून आहे, लहानपणापासून. मला लहानपणापासून लोक काळी म्हणून चिडवतात. हो हो, लहानपणापासून. आणि चिडवणं आहे म्हणजे ते अरे यार, वाईट नको वाटून घे, गंमत केली ती एक झालर असते ना, ती नाही. हां, मी चिडवलं तुला, टाईप्स चिडवणं आहे. सो काळी असणं किंवा बुटकी असणं, रंगरूपावरनच मुळात त्याच्यावर बोलणं अगं दर्शना, म्हणजे आता आपण हे ट्रोलिंग म्हणतो ना, कित्येकदा अशा खाली काही कमेंट्स येतात ना की आता तुम्ही म्हाताऱ्या दिसता. हो, झालंय वय मी 47 आहे. मी आता जर म्हातारे दिसले नाही तुम्हाला तर मग म्हणजे नाहीच का, म्हणजे काहीच अर्थ नाही ना. शोधा मी कुठल्या डॉक्टरकडे जाते. अरे का नसेल, नाही दिसणार मी म्हातारी, आता मी आहे तेवढी. सो म्हणजे काय आपल्याकडे मुलींनाच जितकं डिमोटिवेट करता येईल, बायकांना जितकं डिमोटिवेट करता येईल तेवढं करताना 100% त्याची संख्या जास्तच आहे. फार कमी वेळा असं घडतं की बायकांना मोटिवेट केलं जातं. बायकांना मुलांपासून, म्हणजे लहान मुलींपासून मी सांगते तुला की तू हे करू नकोस, हे पहिलं वाक्य आहे. बरोबर आहे. तर तू जाऊ नकोस, तू हे करू नकोस, हा मित्र तुझा काय, ती मैत्रीण तुझी काय, मैत्रीण असली तरी. म्हणजे मुलींना जपण्याचा मला त्याच्यामागची भावना कळू शकते की मुलींची काळजी आहे, अगदीच कळू शकते. मला मुलगी असती मीही कदाचित हेच केलं असतं. त्याचं प्रमाण ना काळाप्रमाणे थोडं बदललं पाहिजे, ते शब्द बदलले पाहिजेत, त्याचं डिस्कशन झालं पाहिजे. आता मुलींची मतंही तुम्ही घेतली पाहिजेत, डिस्कशन करा पेरेंट्स म्हणून पण. तर मी काय म्हणूया, हा स्ट्रगल मी खूप फेस केला आहे. 80s आणि 90s मध्ये ना आपले आई वडील बसून आपल्याला हे नव्हते विचारत, बाई काही प्रॉब्लेम आहे का. बरोबर. त्यांनाच त्यांचे बिचाऱ्यांचे एवढे प्रॉब्लेम्स होते की घरं चालवा, नोकरी करा, पगार आणा आणि घरं चालवा, मुलींच्या फिया द्या. त्यात आम्ही दोघी मुली. सो आता मी या वयाला आहे की मी त्यांचं टेन्शन समजू शकते. पण चल ना, आता काळ बदललाय ना, मग आता तरी करूया. तर मला असं वाटतं की हो, बायकांच्या बाबतीत अजून परत एकदा मी ते खूप असं बायकांचा सॉफ्ट झोन, तू जे म्हणतेस त्याच्यामध्ये एकही शब्द कुठे चुकीचा नाहीये. कारण एखादी मुलगी ड्राईव्ह करते बोलल्यावर मागे किंवा आजूबाजूला असणाऱ्या माणसाचं लगेच अरे यार मुलगी ड्राईव्ह करते, आता ही पटकन जाणार नाही. हे आपले दिवसातले अनुभव आहेत, जे अनुभव मीही घेते. अरे मुलगी ड्राईव्ह करते यार, जाऊ द्या, किंवा हे बघी चुकीचीच चालवणार. करेक्ट. तर कितीही म्हणजे आपण कितीही प्रगत झालो तरी बेसिक प्रश्न जे मुलींबद्दल पडणार आहेत बंद होणार नाही. आता दर्शन आपल्या आजूबाजूला जे काही चालू आहे गेल्या 2-4 दिवसात, त्यातनंच बघ ना की ती तिकडेच का गेली. करेक्ट. मग तिला रात्रीच तिकडे का जायचं होतं. करेक्ट. काळजी घेणं हा वेगळा मुद्दा याच्या मागे. पण म्हणून सगळ्या रिस्ट्रिक्शन्स मुलींना, 85% रिस्ट्रिक्शन्स मुलींना आहेत. करेक्ट. हे आपण नाकारू नाही शकत. आणि हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने, तू तुझ्या लेवलला, मी माझ्या पद्धतीने माझ्या लेवलला, म्हणजे आपल्यावर एखादी फिमेल प्रोड्युसर असणं हे सुद्धा प्रॉब्लेमॅटिक आहे. मला ते अनेकांच्या नजरेत दिसतं की फिमेल प्रोड्युसर आहे, आता ही सांगणार, तर हिचा नवरा डिरेक्टर आणि ॲक्टर आहे म्हणून आता ही आम्हाला सांगणार. हो बाळांनो, कारण पैसे मी घातलेत. करेक्ट. माझ्या खिशातनं पैसे गेले तर मीच सांगणार, आणि कोण सांगणार. आणि आपल्या खिशातनं पैसे गेल्यावर म्हणजे तो एक मेंटल स्ट्रेस वेगळाच असतो की आपले पैसे लागलेत या प्रोजेक्टला. करेक्ट. आणि म्हणजे तुम्ही मागाल ते मी द्यायला मी बाहुबली नाही करत आहे. सो माझ्याकडे एवढे पैसेच नाही. माझ्याकडे जे पैसे आहेत, सुरुवातीलाच ठरलंय ना आपलं की माझ्याकडे एवढे पैसे आहेत, जमणार आहे. मग तिथे गेल्यावर परत चर्चा नको की मग अरे हे तर मी बोललो होतो, मग हे तर मला हवं होतं. नाही बाळा, हे आपण नव्हतं बोललो, हे मला द्यायला नाही जमणार आहे. सो हो, म्हणजे बायकांसाठीचा आपल्याकडे अप्रोच बदलतोय खरं तर. माझ्या काळापासून आतापर्यंत बदललाय, नाही असं नाही, पण हे 100% नाही.